नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज एवढा मोठा सण आहे, खूप मोठा वटपौर्णिमा, म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचा असते। आपण आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी हा उपवास करतो। प्रत्येक स्त्री हा उपवास करते। नवरा बेवडा असो, दारूकुठे असो, लंगडा असो, काळा असो, गोरा असो, कोणताही असो, आपण हा उपवास करतोच, कारण की प्रत्येक स्त्रीला आपला नवरा खूप प्रेमळ आणि प्यारा असतो। तर चला, कुठलं मुहूर्त आहे, कोणती वेळ आहे, कुठल्या झाडाची पूजा करायची आणि काय दानपुण्य करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अर्ध्यात व्हिडिओ सोडून जाऊ नका, नाहीतर अर्धवट माहिती मिळेल नंतर मला शिव्या द्याल। वटपौर्णिमा पूजेचा हा शुभ मुहूर्त फक्त हे 2 तास टाळा। तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यतेनुसार जून 29 रोजी 2 तासांच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते। कोणते आहेत ते 2 तास? महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो दिवस अखेर जवळ आला आहे। वटपौर्णिमा सौभाग्य, पती पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो। वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो। या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून व्रत करतात। या दिवशी शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते। मामित्र, यापैकी 2 तास असे आहेत ज्या वेळेत महिलांना वटपूजा टाळली पाहिजे। काय आहे यामागे पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यता? वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक। वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय। वटपौर्णिमा या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते। सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्यामुळे हा दिवस पती पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते, म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे रात्रीचे 3:07 वाजता। पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटेचे 5:27 वाजता। पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त वैदिक पंचांगानुसार यंदा जून 29 रोजी सकाळी 6:30 ते दुपारचे 12:30 या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे। शास्त्रांनुसार वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे। या 6 तासांच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात। वटपौर्णिमेला या वेळेत पूजा करणे टाळा। पारंपरिक समजुतींनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार जून 29 रोजी दुपारचे 12:30 ते रात्रीचे 2:30 या 2 तासांच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते। त्यामुळे महिलांनी या दुपारच्या वेळेत पूजेचे विधी करणे टाळावे। पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ, फुले आणि तेलाचा किंवा तुपाचा दिवा। वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा किंवा पवित्र रक्षासूत, बांगड्या, मंगळसूत्र आणि सौभाग्याचे इतर अलंकार। विड्याची पाने, पाण्याने भरलेला तांब्याचा कलश, आंबे आणि इतर 5 प्रकारची फळे। वटपौर्णिमा पूजा पद्धत: पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्यतो पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत। पूजा साहित्य तयार ठेवावे: हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, अगरबत्ती, दीप, नैवेद्य, कापसाचा दोरा आणि पाण्याचा कलश। वडाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याला जल अर्पण करावे। वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून दीप आणि अगरबत्ती लावावी। सावित्री, सत्यवान यांचे स्मरण करून वटवृक्षाची मनोभावे पूजा करावी। वडाच्या झाडाभोवती कापसाचा दोरा गुंडाळत 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे। पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुखी संसार आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी। पूजा पूर्ण झाल्यानंतर व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी, आरती करून नैवेद्य अर्पण करावा। वडाच्या वृक्षाला आणि उपस्थित सुवासिनींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। त्यानंतर प्रसाद वाटून व्रताची सांगता करावी।